नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीएड विद्यार्थ्यांसाठी ही जी आलेली टीईटी 2025 आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे की डीएडच्या विद्यार्थ्यांना टीईटी द्यावीच लागणार आहे का? टीईटी जर नाही दिली तर शिक्षक भरतीमध्ये शिक्षक होता येईल का? बरं, टीईटी द्यायची असेल तर कोणता पेपर द्यावा, बरं कोणता पेपर कोणी द्यावा आणि तो पेपर दिल्यानंतर शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये कोणते वर्ग या विद्यार्थ्यांना मिळू शकतात? सो थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ आणि ही टीईटी नंतर पुढची प्रोसेस काय असू शकते ती पण थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या सर्व मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा। चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की टीईटी देण्यासाठी इग्नाइट अकॅडमीने दोन्ही बॅचेस ओपन केल्या, ज्यामध्ये फ्रेशर विद्यार्थी ऍडमिशन घेतात द्रोणा 7.0 ला आणि जे शिक्षक आहेत शिक्षकांना टीईटी कंपल्सरी झाली आहे त्यांच्यासाठी आचार्य 1.0 ची बॅच अवेलेबल असणार आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही बॅच मध्ये शिकवणारे फॅकल्टी विषयाच्या वेगवेगळ्या आहेत। तुम्हाला इथे प्रत्येक विषयाचे पीडीएफ नोट्स आहेत, टेस्ट सीरीज आहे, मेंटरिंग सेशन आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन पण आहे। जर तुम्ही आमचे जुने विद्यार्थी असाल ज्यांनी टीईटी, सीटीटी, टेट आणि केंद्र प्रमुख या बॅचेसला ऍडमिशन घेतला असेल तर तुम्ही इथे या बॅच मध्ये 50% डिस्काउंट घेऊ शकता। कुपन कोड वापरायचा आहे ओल्ड स्टुडंट नावाने। सो दोन्ही बॅचेस चालू झाल्या, 17 सप्टेंबर पासून दोन्ही बॅचेस चालू झाल्या। लगेच बॅच जॉईन करा। बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, डायरेक्ट लिंकवर जा, ऍप डाउनलोड करा, डायरेक्ट बॅच परचेस करा। कॉल पण करायची तुम्हाला गरज पडणार नाही। दुसरा मुद्दा, सीटीटीची बॅच आणि सीटीटी प्लस टीटीची बॅच पण अवेलेबल आहे, त्या पण बॅचेस तुम्ही घेऊ शकता। सेम तुम्हाला डिस्काउंट इथे पण मिळू शकतो ओल्ड स्टुडंटला। बाकी फ्रेशर असेल तर तुम्हाला इथे फी दाखवलेली आहे 1499 सीटीची बॅच आहे आणि दोघं एकत्र घेतले तर 3499। पण मी तुम्हाला सजेशन देतो की सीटीटी सध्या राहू देत, पहिले टीईटीवर फोकस करा। ओके, हे समजलं असेल। जाऊया मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन। डीएड नंतर शिक्षक होण्याची प्रोसेस जनरली काय असते बघा। पहिली प्रोसेस असते तुम्हाला डीएड नंतर सगळ्याच विद्यार्थ्यांना, सगळ्याच म्हणतो मी, डीएड झालेल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना पहिली प्रोसेस आहे टीईटी द्यावी लागते। नंतर दुसरी प्रोसेस आहे टेट द्यावी लागते आणि मग टेटच्या मार्कांनुसार तुमचं फायनल सिलेक्शन होतं। पोर्टल मार्फत ज्या ऍड येतात त्यामध्ये फायनल तुमची निवड होते, कुठे? शिक्षक म्हणून फायनल निवड होते, शिक्षक म्हणून। मग आता फायनल शिक्षक म्हणून तुम्ही निवड होत असताना कोणत्या मार्कांच्या आधारे होते तर ते होते टेटच्या मार्कांच्या आधारे। याचेच मार्क इथे कन्सिडर केले जातात। ही फक्त पात्रता परीक्षा आहे, मात्र व्हावं लागतं, नाही झालं तर तुम्हाला टेट देता येत नाही। म्हणजे तुम्ही टेट दिली तरच तुम्ही टीईटी दिली तर तुम्ही टेट देऊ शकता आणि टेट दिली तरच तुम्ही काय होऊ शकता? शिक्षक होऊ शकता। अशी प्रोसेस आहे। असं कोणी म्हणत असेल सर मी टीईटी देत नाही डायरेक्ट टेट देतो, नाही चालणार, तुम्ही शिक्षक नाही होणार। बरं, टीईटीला ऑप्शन काय? सीटीटी हा सुद्धा ऑप्शन तुम्हाला आहे, ते पण तुम्ही देऊ शकता। सी फॉर सेंट्रलची टीईटी आहे। तुम्ही टीईटी महाराष्ट्राची महा टीईटी म्हणतो आपण त्याला, महाराष्ट्र टीईटी किंवा सेंट्रलची टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पण तुम्ही देऊ शकता। ओके, आता डीएडच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना जर टीईटी द्यावी लागते तर मग आता टीईटीचा फॉर्म सुटलेला आहे। फॉर्म भरण्याची लास्ट डेट 3 ऑक्टोबर आहे आणि एक्झामची डेट 23 नोव्हेंबर आहे। म्हणजे राहिले 2 महिन्यात तुम्हाला तयारी करायची। बरं, ही टीईटी द्यायची असेल तर डीएडचा कोणता विद्यार्थी देऊ शकतो? डीएडला जो लास्ट इयरला म्हणजे अंतिम वर्षाला, त्याला म्हणूया आपण सेकंड इयरचा विद्यार्थी, ज्याला की आपण ॲपियर म्हणतो, हा विद्यार्थी देऊ शकतो। किंवा डीएड पासआउट झालेला असा विद्यार्थी देऊ शकतो। याला लिमिट नाहीये। टीईटीला एज लिमिट नाही, टीईटीला एज लिमिट नाही, म्हणजे टीईटी कोणीही देऊ शकतं। मात्र तुम्हाला जर टेट द्यायची असेल आणि टेट मधून तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर याला मात्र एज लिमिट आहे। याला एज लिमिट बघा, ओपनचा विद्यार्थी असाल तुम्ही तर तुम्हाला वयाच्या 38 पर्यंत टेट देऊन शिक्षक होऊ शकतात आणि कॅटेगरीचे असाल तर वयाच्या 43 वर्षापर्यंत टेट देऊन शिक्षक होऊ शकतात। पण डीएडच्या विद्यार्थ्यांना टीईटी मात्र कंपल्सरी आहे, त्याला एज लिमिट नाहीये। म्हणजे 38च्या वरचा ओपनचा विद्यार्थी आता जर टीईटी देत असेल तर भविष्यात तो शिक्षक तर होऊ शकत नाही। पण जर तुमच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट निघत असेल एससीबीसी, ईडब्ल्यूएस, ओबीसी तर कॅटेगरीच्या माध्यमातून 43 वर्षापर्यंत तुम्ही टीईटी देऊन, टेट देऊन पोर्टलद्वारे शिक्षक होऊ शकता। ओके, सो हा मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला असेल। ह्या प्रोसेस आहे। आता त्यातली पहिली प्रोसेस जी आहे टीईटी, त्याचे फॉर्म सुटलेले आहे। फॉर्म 3 ऑक्टोबर पर्यंत भरायचे। चला दुसऱ्या मुद्द्याकडे घेऊन जातो। मग ही टीईटी कोण देऊ शकतो? आता सांगितल्याप्रमाणे बघा, तुम्हाला जर 1 ते 5 वर्गाला शिक्षक व्हायचं असेल, तुम्हाला 6 ते 8 वर्गाला शिक्षक व्हायचं असेल किंवा तुम्हाला 1 ते 8 सगळ्या वर्गाला शिक्षक व्हायचं असेल तर कोण देऊ शकतो टीईटी? ज्याचं डीएड झालंय किंवा डीएडला तो ॲपियर आहे। आता ॲपियर या शब्दाचा अर्थ काय? तर ॲपियर या शब्दाचा अर्थ आहे अंतिम वर्षाला शिकत असणारा
विद्यार्थी अंतिम वर्षाला. नंतर 12वी झाला असेल, 12वी मध्ये त्याला 85% आहे, ओपनला 85%, कॅडीला 40% असा विद्यार्थी टीटी देऊ शकतो. ओके, टीटी देऊ शकतो. दुसरा मुद्दा, 6 ते 8 ला तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर डीएड कम्प्लीट असलेला चालतो किंवा डीएड ॲपियर बोथ, म्हणजे पास आउट असेल तरी चालणार आहे आणि ॲपियर असणार तो पण चालणार आहे. पदवी असेल, पदवीला जरी ॲपियर असेल तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. पदवीच्या लास्ट इयरला तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. आणि 1 ते 8 ला कोण भरू शकतो फॉर्म? डीएड झालंय किंवा डीएडला ॲपियर असेल, 12वी झाले आहे आणि पदवी आज झाला असेल किंवा पदवीला ॲपियर असेल तर असा विद्यार्थी 1 ते 8 ला शिक्षक होऊ शकतो. दोघांमध्ये फरक हाच आहे की 6 ते 8 साठी पदवी लागते आणि 1 ते 5 साठी 12वी लागते. सो असे विद्यार्थी इथे टीटी देऊ शकतात आणि टीटी नंतर टेट देऊन शिक्षक होऊ शकतात. सो या विद्यार्थ्यांनी डीएडच्या विद्यार्थ्यांना बघा, डीएडच्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी तुम्हाला टीईटी द्यावीच लागणार आहे. टीईटी शिवाय तुम्हाला टेट देता येत नाही आणि टेट दिल्याशिवाय तुम्ही शिक्षक होऊ शकत नाही. ही सगळी पायरीच आहे अशी. आता याच्यामध्ये टीईटी तुम्ही स्किप करून जाऊ शकत नाही. टीईटी नंतरच टेट देते, टीईटी नंतरच तुम्हाला टेट देता येते. हा पण मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढे घेऊन जातो. मग टेट कोण देऊ शकतं? बघा, टेट कोण देऊ शकतं सेम मी तुम्हाला आता परत सांगतो. 1 ते 5, 6 ते 8 आणि 1 ते 8 साठी ज्यांचं डीएड झालं असेल, आता डीएड इथे कंपल्सरी लागतं बरं का, ॲपियर चालत नाही. 12वी झाला असेल आणि ज्यांनी टीईटी किंवा सीटचा पेपर 1 पात्र असेल तो विद्यार्थी टेट देऊ शकतो. 6 ते 8 साठी डीएड झाला असेल, पदवी पण कंप्लीट पाहिजे असेल आणि टीईटी सीडी पेपर 2 पात्र असेल. पात्र म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल, ही टीईटीची एक्झाम तुम्हाला पात्र होण्यासाठी पेपर 2 असतात. क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला ओपनला 60% लागतात, 60% लागतात म्हणजेच 150 पैकी 90 मार्क लागतात. आणि इथे कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 55% लागतात, म्हणजेच 150 पैकी तुम्हाला 82 कमीत कमी मार्क लागतात. आणि जर तुम्ही माजी सैनिक असाल किंवा माजी सैनिकांची शहीद सैनिकांची पत्नी किंवा कुटुंब जर असाल तर तुम्हाला 67.5 मार्क लागतात 150 पैकी. ओके, क्लिअर झालं? हा, आता मी पुढे घेऊन जातो. हे उमेदवार किंवा 1 ते 8 साठी बघा डीएड झालंय, 12वी झालंय, पदवी पण झालंय आणि टीटी किंवा सीटचा पेपर 1 आणि पेपर 2 दोघंही पास आउट असाल, पात्र असाल तर तुम्ही 1 ते 8 साठी वर्गासाठी शिक्षक होऊ शकता. डीएडचे विद्यार्थी 1 ते 8 ला शिक्षक होऊ शकता, 9 ते 12 ला शिक्षक होऊ शकत नाही. 9 ते 12 ला बीएडचा विद्यार्थी लागतो. ओके, पुढे घेऊन जातो तुम्हाला मी आता डीएड विद्यार्थ्यांसाठी. मग आता सांगायचं म्हटलं तर डीएडला बघा 2 पेपर आहे, म्हणजे डीएडचे विद्यार्थी टीईटी देणार आहे आणि टीईटीला पेपर 2 असतात, पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर आहेत. मग पेपर 1 कोणी द्यायला पाहिजे तर ज्याला 1 ते 5 ला शिक्षक व्हायचं आहे, जो इथे अहर्यतेबाबत बसतो. अहर्ता तुम्हाला मी आता अहर्ता दाखवली. आणि तिसरा मुद्दा म्हणजे काय, ज्याचं बीए असेल, आर्ट फॅकल्टी मधून असेल त्यांनी पेपर 1 द्यावा. पेपर 2 कोणी द्यावा तर पेपर 2 सेम तुम्हाला जर 6 ते 8 ला शिक्षक व्हायचं असेल आणि अहर्यतेमध्ये तुम्ही बसत असाल, म्हणजे तुमचं डीएड ॲपियर किंवा पदवी ॲपियर असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. आणि तुम्ही जर सायन्स फील्ड मधनं असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आता यामध्ये कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना दोन्ही पेपर दिले तरी चालणार आहे. दुसरा मुद्दा, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना 1 ते 8 दरम्यान फार कमी व्हॅकन्सी येतात, पण फार कमी येतात. जास्तीत जास्त 9 ते 12 साठी त्यांना व्हॅकन्सी असतात, हे लक्षात घ्या. आर्ट फॅकल्टी असेल तुम्ही इकडनं जाऊ शकता, सायन्स असेल तुम्ही इकडनं जाऊ शकता. ओके, हे क्लिअर झालं. पेपर 1 कोणी द्यायचा, पेपर 2 कोणी द्यायचा. आता मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकदम शॉर्ट मध्ये देतो की टीईटी परीक्षा द्यावीच लागेल का, तर यस, याचं उत्तर यस, द्यावीच लागेल. पात्रता मार्क्स किती हवे तर पात्रता मार्क्स तुम्हाला कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला 55% म्हणजेच 82 मार्क लागतात आणि ओपन असाल तर 60% म्हणजेच तुम्हाला 60% म्हणजे 90 मार्क लागतात. किती मार्कांचा पेपर आहे? 150 मार्कांचा. शिक्षक वर्ग कोणते मिळतात? पेपर 1 जर दिला तर 1 ते 5 वर्ग मिळतात आणि पेपर 2 जर दिला आणि क्वालिफाय झाला तुम्ही पुढे टेट मार्फत शिक्षक होणार तुम्ही 6 ते 8 वर्गांसाठी. कोणी पेपर 1 द्यावा तर आर्ट फॅकल्टीने पेपर 1 द्यावा आणि सायन्स फॅकल्टीने पेपर 2 द्यावा. म्हणजे ज्यांचं 12वी आर्ट आहे किंवा ज्यांचं 12वी झालंय, आता 1 ते 5 ला इथे मी रिपीट करतो तुम्हाला. बघा इथे मी जे सांगितले तुम्हाला ते रिपीट करतो. टीईटी मधला जो पेपर 2 आहे, पेपर 2 त्यातला हे पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 विषय असणार. बघा म्हणजे पेपर 1 ला तुम्हाला सामाजिक शास्त्र असणार आहे, सामाजिक शास्त्र, आणि पेपर 2 ला तुम्हाला पेपर 2 मधलाच 2 भाग आहे, दुसरा भाग म्हणून आपण त्याला दुसरा भाग. याला काय असणार आहे तुम्हाला सामान्य विज्ञान आणि गणित असणार आहे.
मग हा पेपर कोण द्यावा, हा पेपर कोण द्यावा. पण त्याच्यामध्ये पण इथे मी तुम्हाला जे सांगतो आता पेपर 1 कोणी द्यावा आणि पेपर 2 कोणी द्यावा. तर पेपर 1 ज्यांना 1 ते 5 वर्गाला शिक्षक व्हायचं त्यांनी पेपर 1 द्यावा. 6 ते 8 ला शिक्षक व्हायचा पेपर 2 द्यावा. बरोबर, अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. पण मात्र पेपर 1 द्यायला तुम्हाला काय लागतंय, 12वी लागते, ऍटलिस्ट डीएड प्लस 12वी लागते. आणि पेपर 2 ला तुमचं डीएड प्लस काय लागतंय, पदवी. दोघं ठिकाणी अपियर असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि टीईटी देऊ शकता. टीईटी नंतर पुढे काय, तर टीईटी नंतर पुढे टेट होणार आणि टेट मध्ये तुम्हाला परत एकदा एक्झाम द्यावी लागणार. टेटच्या मार्कांवरती तुमचं सिलेक्शन शिक्षक म्हणून पोर्टलद्वारे होणार आहे. क्लिअर झालं तुम्हाला मुद्दा. सो डीएडच्या विद्यार्थ्यांना टीईटी द्यावीच लागणार आहे, हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. आता यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीचे बुक्स अवेलेबल आहे, सगळे बुक्स अवेलेबल आहे. गेल्या कित्येक वर्षापासून इग्नाइट अकॅडमी शिक्षक भरतीमध्ये काम करते. सगळ्यांकडेच पुस्तक असं टीटी सक्सेस मास्टरचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये 3000 प्लस PYQ दिलेले आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे. सो अभ्यासाला दिशा देण्यासाठी हे महत्त्वाचं पुस्तक आहे, आता लगेच ऑर्डर करा. त्यानंतर पेपर 1 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर 1चं बुक आहे, पेपर 2 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेपर 2 बुक आहे आणि अध्यापन शास्त्र आणि बालमानस शास्त्राचं पुस्तक पण इथे अवेलेबल आहे. बुक्स ऑर्डर करण्यासाठी तुम्ही ॲपमधनं पण ऑर्डर करू शकता, ॲमेझॉनवरून ऑर्डर करू शकता किंवा जवळच्या बुक स्टॉलवरून सुद्धा ऑर्डर करू शकता. आणि तुम्ही डायरेक्टली ॲप डाउनलोड केलं तर तुम्ही बॅचेस पण परचेस करू शकता आणि बुक्स पण ऑर्डर करू शकता. डायरेक्ट बॅच ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो कॉल करायची गरज शक्यतो पडणार नाही. अगदीच क्रिटिकल कंडिशन तुम्हाला नाही समजलं तर कॉल करावा, अदरवाईज डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, हे ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. सो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.